हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांची 2 ठिकाणी अवैध दारू हातभट्टीवर धडक कारवाई. अवैध दारू साठासहित 6,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गुन्ह्यातील 3ही आरोपी फरार. भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरला येथील टुमनी नाला परिसरात 27 डिसेंबरला सकाळी 11 वाजेदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव व त्यांच्या पथकांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू गाळणाऱ्यावर धडक कारवाई करीत दुचाकीसहित एकूण 6,65,000 रुपयांची अवैध मुहा दारू व हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले. या 3ही आरोपी लक्ष्मण मदन गुर्वे वय 40 वर्ष राहणार नवरगाव तालुका तुमसर, सुभाष शामराव बनकर वय 45 वर्ष राहणार डोंगरला तालुका तुमसर व अन्य एक अनोळखी आरोपी फरार झाले. फरार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या धडक कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांवर कमालीची दहशत पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस हवालदार जयसिंग लिल्हारे, पोलीस शिपाई निशांत माटे, बंडू काचीगुंडे व उमेश सार्वे यांनी केली असून पुढील तपास चालू आहे. CV9 मराठी करिता अमृतलाल सरडे, मुख्य संपादक व राज्य प्रतिनिधी तुमसर.